श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, एके दिवशी अक्कलकोटमध्ये कडाक्याची थंडी वाजत होती. स्वामी एका गरीब वृद्ध वारकरी आजीच्या झोपडीबाहेर पोचले. ती आजी खूप गरीब होती. तिच्याकडे ना नीट खायला अन्न होते, ना ओढायला चांगली गोधडी. पण तिच्या मनामध्ये स्वामींबद्दल अफाट प्रेम आणि भक्ती होती. स्वामींनी बाहेरून हाक मारली, "माय, भूक लागली आहे, काही खायला देशील का?" आजी गडबडून बाहेर आली. समोर पाहते तर काय, समोर प्रत्यक्ष स्वामींना पाहून तिच्या डोळ्यामध्ये आनंदाश्रू आले. पण दुसऱ्याच क्षणी ती काळजीमध्ये पडली, कारण घरामध्ये फक्त थोडीशी कणिक आणि पाणी होते. तिने घाईघाईने त्या कणकेची एक भाकरी थापली आणि स्वामींना प्रेमाने खायला दिली. स्वामी ती भाकरी आवडीने खाऊ लागले. तेवढ्यात आजी म्हणाली, "स्वामी, मी खूप गरीब आहे. तुम्हाला चांगलं जेवण देऊ शकले नाही. मला माफ करा." त्यावर स्वामी हसले आणि म्हणाले, "माय, जिथे प्रेम असतं तिथेच तर मला खरी चव मिळते. तू काळजी करू नकोस, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे." आणि स्वामी तिथून निघून गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा ती आजी उठली तेव्हा तिला चमत्कार दिसला. तिच्या जुन्या झोपडीचे रूपांतर एका सुंदर महालामध्ये झाले होते आणि ज्या मातीच्या गाडग्यामध्ये तिने कणिक ठेवली होती ते गाडगे सोन्यांच्या मोहरांनी गच्च भरले होते. स्वामींनी तिच्या प्रामाणिक भक्तीचे फळ तिला दिले होते. मित्रांनो, या कथेतून आपल्याला हे शिकायला मिळतं की स्वामींना तुमची संपत्ती नको असते, तर त्यांना फक्त हवं असतं तुमचं शुद्ध मन आणि प्रेम. जर तुमची भक्ती खरी असेल तर स्वामी तुमच्या आयुष्यातील गरिबी आणि दुःख नक्कीच दूर करतील. श्री स्वामी समर्थ.